डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये. मित्र नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे युद्ध प्रसंग. सदरील वात्रटिका माझ्या साप्ताहिक सरकार नामाच्या वात्रटिका या सदरामध्ये 14 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. इराण आणि अमेरिका इस्रायल युद्धावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे युद्ध प्रसंग. असंगाशी संघ आहे आणि त्यामुळेच वातावरणही तंग आहे. असंगाशी संघ आहे आणि त्यामुळेच वातावरणही तंग आहे. संपूर्ण जगावर ओढावलेला बाका असा युद्ध प्रसंग आहे. संपूर्ण जगावर ओढावलेला बाका असा युद्ध प्रसंग आहे. बाका असा युद्ध प्रसंग आहे. या युद्धामध्ये अण्वस्त्रांचा वापर केला जातो की काय अशा प्रकारची भीती संपूर्ण जगाला लागलेली आहे. त्याचं कारण असंगाशी संघ वात्रटिकेच्या पहिल्या कडव्यात पुन्हा एकदा. असंगाशी संघ आहे त्यामुळेच वातावरणही तंग आहे. असंगाशी संघ आहे त्यामुळेच वातावरणही तंग आहे. संपूर्ण जगावर ओढावलेला बाका असा युद्ध प्रसंग आहे. संपूर्ण जगावर ओढावलेला बाका असा युद्ध प्रसंग आहे. बाका असा युद्ध प्रसंग आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. खेळणारे खेळत आहेत, लोळणारेही लोळत आहेत. खेळणारे खेळत आहेत, लोळणारेही लोळत आहेत. ज्यांचा प्रत्यक्ष संबंध नाही ते सुद्धा युद्धामध्ये पोळत आहेत. ज्यांचा प्रत्यक्ष संबंध नाही ते सुद्धा युद्धामध्ये पोळत आहेत. ते सुद्धा युद्धामध्ये पोळत आहेत. आणि गॅस टंचाईमुळं आणि पेट्रोल डिझेलच्या संभावित टंचाईमुळं जो काही युद्ध प्रसंग अनेक देशामध्ये दिसून येतो आहे त्यावरचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. खेळणारे खेळत आहेत, लोळणारेही लोळत आहेत. खेळतील आणि कुणाच तरी एक जणाचा पराभव होईल अशी शक्यता आहे. म्हणून खेळणारे खेळत आहेत, लोळणारेही लोळत आहेत. खेळणारेही खेळत आहेत, लोळणारेही लोळत आहेत. ज्यांचा प्रत्यक्ष संबंध नाही ते सुद्धा युद्धामुळे पोळत आहेत. ज्यांचा प्रत्यक्ष संबंध नाही ते सुद्धा युद्धामुळे पोळत आहेत. ते सुद्धा युद्धामुळे पोळत आहेत. सदरील वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं ही वात्रटिका पुढे घेऊन जात आहे आणि पहिला दणका फटका कशाचा बसला ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं. युद्ध नको बुद्ध हवा म्हणताना. जगाला सुखा समाधानानं नांदायचं असेल तर शांती हवी आहे, युद्ध नाही हे सांगणार हे तिसरं कडवं. युद्ध नको बुद्ध हवा म्हणताना तिसऱ्या महायुद्धाची ही शंका आहे. अण्वस्त्रांचा वापर आणि तिसरं महायुद्ध इथूनच सुरुवात होणार तर नाही ना अशा प्रकारची शंका आज जगाला येते आहे. म्हणून युद्ध नको बुद्ध हवा असं म्हणताना तिसऱ्या महायुद्धाची ही शंका आहे. युद्ध नको बुद्ध हवा असे म्हणताना तिसऱ्या महायुद्धाची शंका आहे. युद्ध कुणालाच पचणारे नसते म्हणूनच गॅस ट्रबलचा पहिला दणका आहे. युद्ध कुणालाच पचणारे नसते म्हणूनच गॅस ट्रबलचा पहिला दणका आहे. पहिला दणका आहे. गॅस टंचाईवरती भाष्य करणार हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा. युद्ध नको बुद्ध हवा असे म्हणतानाच तिसऱ्या महायुद्धाची ही शंका आहे.
युद्ध नको बुद्ध हवा असे म्हणतानाच तिसऱ्या महायुद्धाची ही शंका आहे. युद्ध कुणालाच पचणारे नसते, म्हणूनच गॅस ट्रबलचा पहिला दणका आहे. युद्ध कुणालाच पचणारे नसते, गॅस ट्रबलचा पहिला दणका आहे. गॅस ट्रबलचा पहिला दणका आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं युद्ध प्रसंग. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. सूर्यकांती 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 सूर्यकांती